मनसे नेते नितीन सरदेसाई आता आपल्या सोबत आहेत। सर, काय आज मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे? राज्यभरातील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी येत आहेत। काय नेमका उद्देश आजच्या या मेळाव्याचा? असं आहे की पक्षाच्या माध्यमातून अनेक लोक संपूर्ण महाराष्ट्रातून ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून अनेक लोक आलेले आहेत, सदस्य म्हणून। त्यांचं एकत्रित शिबिर आत्तापर्यंत कधी झालं नव्हतं। म्हणजे ते सर्वजण मुंबईमध्ये येतात, पक्षाची सर्व शिबिरं ते लोक त्याला हजर असतात, पण त्यांचा मार्गदर्शन करण्याचं त्यांच्यासाठी म्हणून आयोजित केलं असं हे शिबिर पहिल्यांदाच होतं आहे आणि त्यामुळे त्या सगळ्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। राजसाहेब त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। एकूण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या मेळाव्याचं आयोजन असं म्हणता येईल, एकूण तयारी? नाही, असं नाही। पक्षाचे अशा पद्धतीचे कार्यक्रम हे वारंवार सुरू असतात, त्याच्याशी लोकसभा निवडणूक किंवा ह्याचा काही संबंध नाही। अशा पद्धतीच्या शिबिरांचं आयोजन वेळोवेळी विविध ठिकाणी केलं जात असतं, त्यातलाच एक भाग आहे। मनसेची नेमकी काय तयारी सुरू आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती? काय उमेदवार निश्चिती किंवा या सगळ्या पुढच्या काळात काय? बहुसंख्य मतदारसंघामध्ये आढावा घेण्यासाठी आमचे निरीक्षक नेमलेले आहेत आणि त्या निरीक्षकांनी जाऊन वेळोवेळी ते राजसाहेबांकडे अहवाल त्यांचा देत आहेत आणि आपल्याला सर्वांना कल्पना असेल की त्या सगळ्यांचा अहवालावरती विचार करून राजसाहेब योग्य तो निर्णय योग्य वेळी जाहीर करतात। आता किती जागा मनसे लढवणार लोकसभेच्या? काही मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की आढावा अनेक मतदारसंघांचा निरीक्षकांनी घेऊन त्याचे अहवाल ते वेळोवेळी राजसाहेबांना देत आहेत आणि त्याच्यावरती काय करायचं पुढे याचं मार्गदर्शन राजसाहेबच करतील। त्या बाबतीत आम्ही काहीही बोलू शकत नाही। चर्चा ही पण सुरू आहे की एकनाथ शिंदे गटासोबत मनसेची युती होईल मुंबईसारख्या ठिकाणी, कारण की भेटीगाठी वाढलेल्या आहेत। या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे, तसं काही होऊ शकतं? नाही, या मीडियामधले चर्चा आहेत, त्याला मी उत्तर देणं योग्य होणार नाही। आमच्या पक्षामध्ये अशा पद्धतीचे कुठलेही निर्णय जे असतात, उमेदवार निवडणूक कुठली लढवायची, कुठे लढवायची, हे सगळे सन्माननीय राजसाहेब घेत असतात। त्यामुळे त्यांच्याकडून जी माहिती मिळेल तीच अधिकृत, बाकीच्या सगळ्या चर्चा सुरू आहेत त्या केवळ माध्यमातून चर्चा आज सुरू आहेत। शेवटचा प्रश्न, शिवसेनेच्या संदर्भातला नुकताच निकाल लागलेला आहे, यावर मनसेची नेमकी काय भूमिका आहे, काय प्रतिक्रिया, काय ज्या पद्धतीने निकाल आलेला आहे तो योग्य आहे असं वाटतंय? नाही, योग्य ह्याच्यामध्ये मी पडणार नाही, पण एकंदरीत ज्या पद्धतीचं राजकारण आता महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याबद्दल लोकांना, मतदारांमध्ये आपल्याला एक फसवणूक झाल्याची भावना आहे, एवढं मी आत्ता या निमित्ताने सांगू शकेन। बाकी आमच्या पक्षाचं काम चालू आहे, उत्तम प्रकारे चालू आहे, लोकांचा पाठिंबा अधिकाधिक मिळताना दिसतोय। धन्यवाद सर। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।